मला असं वाटतं की हाच वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे जो माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत। वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20%च राजकारण या पद्धतीनं चालली पाहिजे अशा पद्धतीचे त्यांचे निर्देश होते। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हे सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून जो आझाद मैदानावरचा मेळावा होता तो स्थगित केला आणि MMR रिजनमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा आता आपण नेस्कोमध्ये करतोय। परंतु हा मेळावा जरी नेस्कोमध्ये असला तरी आमचे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागातले जे शिवसैनिक आहेत त्यांनी या ठिकाणी येऊ नये। त्यांनी सगळी मदत ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, जे पूरग्रस्त बाधित आहेत त्यांच्या घरामध्ये दसरा साजरा व्हावा यासाठी मदत करावी अशा पद्धतीचे निर्देश माननीय शिंदेसाहेबांनी दिले। आणि मला सांगताना समाधान आहे की आमच्या त्या पट्ट्यातल्या सगळ्या शिवसैनिकांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक वेगळा इतिहास घडवला आणि या पूरबाधित जी मंडळी आहेत त्यांच्या घरामध्ये दसरा साजरा केला। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतो, काही महिन्यात निवडणूक आहे, आज उल्हासनगर काय आहे? महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी हा मेळावा असला तरी मी अनेक वेळा असं सांगितलं की माननीय शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये जे केलेलं विकासाचं काम आहे किंवा दिलेल्या विविध योजना आहेत त्याच्यामुळं शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील हे एकामेकाच्या साथीनं महायुतीचा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवतील याच्यामध्ये तिळमात्रही शंका नाही। सर, जो शिवाजी पार्कला चिखल होतं पावसामुळे ती चिखल बेट आम्ही सरकारवरती करणार आहोत असं संजय राऊतांचं म्हणणं। गेली 3.5 वर्ष शाब्दिक घाणेरडी चिखलफेक या सगळ्या मंडळींनी एकनाथ शिंदेसाहेबांवर, आमच्या सगळ्यांवर केली। परंतु त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे। कोण म्हणतं हा पिंजऱ्यातला मेळावा आहे, आम्ही जंगलात आहोत, पण आम्ही डिस्टिंक्शनमध्ये पास झालो आहे। शिंदेसाहेबांनी 80 जागा उभा केल्या, आम्ही 60 जागा जिंकलो आहे। तुम्ही नापास विद्यार्थी आम्हाला कसं काय शिकू शकता? त्याच्यामुळे शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणाची शिवसेना आहे। ज्या शिवसेनेनं हा धनुष्यबाण काँग्रेसच्या मांडीवर नेऊन ठेवला होता ती UBT सेना आहे आणि तो 3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांनी पुन्हा एकदा दिमागदार पद्धतीनं आणि सन्मानानं शिवसेना म्हणून ताब्यात आणला आणि त्याचंच सरकार म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये काम करतं आहे। एकदा गद्दारांचा मेळावा असं घडवलेला आहे, मेळावा आहे तो गद्दारांचा मेळावा होता, हे त्या ठिकाणी ठरवण्यात आलं आहे, त्याला काय? तर याच्यामध्ये नवीन ते काय बोलतायत अशातलं मला वाटत नाही। 3.5 वर्ष त्यांनी अशाच पद्धतीची शिवीगाळ केलेली आहे आणि काल जेव्हा मला अनेक पत्रकारांनी विचारलं की शिंदेसाहेब काय मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा मी ठामपणानं सांगितलं की शिंदेसाहेब काय कोणाला शिवीगाळ करणार नाहीत, शिंदेसाहेब कोणाची बदनामी करणार नाहीत, शिंदेसाहेब विरोधी बेल्ट जाऊन बोलणार नाहीत। एक वंदनीय बाळासाहेबांचा संस्कार घेऊन ते पुढे जात आहेत। काँग्रेसबरोबर युती करू असं काही शिंदेसाहेब म्हणणार नाहीत। त्याच्यामुळे केलेली विकास कामं आणि केलेलं सामाजिक काम हे डोळ्यासमोर ठेवून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत त्याच्याबद्दलच शिंदेसाहेब मार्गदर्शन करतात। काँग्रेसकडून एक ट्विट जाहीर करण्यात आलेलं आहे, पुन्हा एकदा सावरकरांचा अपमान करणारं ट्विट जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते। काय वाटतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून काही भूमिका? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतली भूमिका ही अनेक वेळा माझ्यासारख्या शिवसैनिकांनी UBTला विचारलेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी असेल किंवा काँग्रेस असेल हे वाटेल त्या थराला जाऊन घाणेरडं बोलतात आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे UBTवाले बसतात। आपल्याला आठवत असेल की 1 महिन्यापूर्वी मी हीच शंका व्यक्त केली होती की ज्यावेळी मनसे आणि UBT एकत्र येण्याची चर्चा आपण करतो त्यावेळी कधी ना कधी राजसाहेब ठाकरे हे उद्धवजींना प्रश्न विचारतील की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतली तुमची भूमिका ही काँग्रेससारखीच आहे का? आणि आज पुन्हा एकदा काँग्रेसनं सिद्ध केलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसला आकस आहे आणि तोच आकस UBTला आहे की नाही हे त्यांनी दसरा मेळाव्यामधून सिद्ध करावं। मेळावा होण्याआधी राऊतांनी असं विधान केलं होतं की दोन्ही भाऊ शक्यतो दसरा मेळाव्यात एकत्र येतील, पण ते चित्र आता आज दिसत नाही। आज त्यांनी प्रतिक्रिया अशी दिली की थोडासा वेळ लागेल। ते असं पण म्हणाले होते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार नाहीत। ते असं पण म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल। त्यांच्या म्हणण्यामुळेच 3-4 लोक जॅकेट घालून होते, मतमोजणीच्या अगोदर जॅकेट घालूनच झोपले होते, सकाळी त्याच्यातलेच काही पराभूत झाले। त्याच्यामुळे ते काही भविष्यकार नाहीत।
मुद्दा असा राहतो की लोकशाहीमध्ये कुणी एकत्र यायचं आणि कुणी एकत्र यायचं नाही, हे लोकशाहीतले नेते ठरवत असतात. पण काही लोक मनसेबरोबर युती करायला किती उतावळे झालेत याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. थँक्यू.